नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवतेची आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याच्याकरता सवाष्ण बोलवली जाते. म्हणजे काय की सवाष्णीला बोलवून तिला हळदी कुंकू द्यायचं, नंतर दूध द्यायचं, फुटाणे द्यायचे, तिची ओटी भरायची, सवाष्णीला जेवण घालायचं, दक्षिणा द्यायची, गजरा द्यायचं, असं छान सवाष्णीची पूजा करायची असते. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी मुठभर तरी पुरण घालावं असं आपल्याकडे म्हटलं जातं, पण आता एवढं शक्य नसतं. त्यामुळे निदान एका शुक्रवारी तरी आपण पुरणावरणाचा स्वयंपाक करावा किंवा मुठभर पुरण घालावं आणि सवाष्णीला जेवायला बोलवावं. समजा जर सवाष्णीला जेवायला बोलवणं शक्य नसेल तरी सुद्धा मुठभर पुरण करून जिवतीची पूजा करावी. कारण श्रावणी शुक्रवार हे आपल्या बाळांकरता, आपल्या मुलांकरता ही पूजा केली जाते. त्यांना छान आरोग्य मिळावं, भरपूर आयुष्य मिळावं याच्याकरता हे श्रावणी शुक्रवार केले जातात. या श्रावणी शुक्रवारचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की श्रावणी शुक्रवारच्या कहाण्या सुद्धा वाचल्या जातात. तशा श्रावणी शुक्रवारच्या 2 कहाण्या, त्यातली एक कहाणी आज आपण वाचणार आहोत. कुठलीही कहाणी वाचताना पहिल्यांदा आपण गणपतीची कहाणी वाचतो, हो की नाही? ज्यावेळेला आपण दीप अमावस्येची कहाणी वाचली त्यावेळेला ती वाचली. आज आपण शुक्रवारची कहाणी वाचणार आहोत, त्यावेळेला आधी ती ऐकावी आणि मग हे ऐकलं तरी सुद्धा चालू शकतं. ऐका कहाणी शुक्रवारची देवीची. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एक दिवस बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं तिने गायलं, म्हणजेच आपल्या गरिबीबद्दल तिने तिला सांगायला सुरुवात केली. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं, तिचे पाय धुवावे, तिला हळदी कुंकू द्यावं, तिची ओटी भरावी, साखर घालून दूध प्यायला द्यावं, भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी, नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं. ती घरी आली, देवाची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत तिने सुरू केलं. त्याच गावात तिचा भाऊ राहत असे. तो एक दिवस सहस्त्र भोजन घालू लागला. म्हणजे त्या दिवशी त्याने हजारो लोकांना जेवायला बोलवलं होतं. साऱ्या गावाला त्याने आमंत्रण दिलं, पण बहिणीला काही बोलवलं नाही. ती गरीब, तिला बोलवलं तर लोक हसतील असं भावाला वाटलं. लोकांचे थवेच्या थवे भावाकडे जेवायला जात होते. बहिणीच्या मनात विचार आलं की आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे, बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काय हरकत आहे? हे भावाने बोलवलंच पाहिजे असं काही नाही, आपणहून भावाकडे गेलं तर काय हरकत आहे असं तिच्या मनात विचार आला. ती सोळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढण पण झालं. तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तो तिच्या पानापाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, डाग नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक मला हसतात, त्यामुळे म्हणून मी तुला बोलवलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस, आता उद्या काही येऊ नकोस असं सांगून थोडासा तो रागावलाच आणि पुढे निघून गेला. ही आपली तशीच जेवली. हिरमुसला तोंड करून मुलांना घेऊन घरी आली. भावाने असं म्हटल्यामुळे तिला खरंच मनातून खूप वाईट वाटलं होतं. दुसऱ्या दिवशी मुलं म्हणायला लागली, आई मामाकडे जेवायला चल. बहिणीने विचार केला, कसा झाला तरी आपला तो भाऊच आहे. आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच आपला फायदा होईल. गरिबीमुळे 2 वेळचं जेवण सुद्धा तिला मिळत नव्हतं. त्यामुळे तिच्या मनात असं आलं की आजचा दिवस आपण जर भावाकडे गेलो तर हा दिवस पण आपला बाहेर पडला, निदान आपली मुलं पोटभर तर जेवतील. असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानापाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई ताई, भिकारडी ती भिकारडी, आणि सांगितलेलं तू ऐकत नाहीस. तू जेवायला येऊ नको असं म्हणून कालच सांगितलं. आज आपली डुकरीणीसारखी पोरं घेऊन पुन्हा आलीस. तुला लाज कशी नाही वाटली? आज आलीस तर आलीस, उद्या मात्र येऊ नकोस. आलीस तर तुला हात धरून हाकलून दे. तिनं ते मुकाट्याने ऐकलं. जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली. भावाने पाहिलं, हात धरून तिला घालवून दिलं. फार दुःखी झाली. देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपास घडला. देवीला तिची दया आली. दिवसेंदिवस सुखाचे दिवस दाखवू लागले. असं करता करता वर्ष झाली. बाईचं दरिद्र निघून गेलं. पुढे एक दिवस ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला तिने जेवायला बोलवलं. भाऊ मनात
भाऊ मनात ओशाळला. त्याची त्यालाच लाज वाटली. बहिणीला म्हणू लागला, ताई ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. नाही काही म्हणू नकोस, घरी काही जेवू नकोस. उद्या तू आली नाहीस तर मी काही तुझ्या घरी जेवायला येणार नाही. बहिणीने बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणीफणी केली, दागदागिने लायली, उंची पैठणी पण नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. भाऊ तिची वाट बघतच होता. इतक्यात जेवायची पानं वाटली. ताईचं पान आपल्या शेजारी भावाने मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईने आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शालजोडीनं उकडत असेल तिला म्हणून काढून ठेवली असेल. नंतर ताईने आपले दागिने काढू लागली, बसल्या पाटावर ठेवू लागली. भावाने विचार केला, कदाचित दागिने जड झाले असतील म्हणून काढून ठेवत असेल. नंतर ताईने भात कालवला, मोठासा घास केला, तो उचलून सरीवर ठेवला. भाजी उचलून ठुशीवर ठेवली. लाडू उचलून चिंच पेटीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्याच्या पेंडावर ठेवला. भावाने विचारलं, ताई ताई, हे तू काय करतेस? ती म्हणाली, दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे. भावाला काही समजे ना. त्यानं तिला पुन्हा विचारलं, अगं ताई, आता तरी तू जेव. तिनं सांगितलं, बाबा रे, हे जेवण नाही बरं का, हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्त्रभोजनाच्या दिवशीच जेवले होते. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला, बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीने क्षमा केली. नंतर दोघं जण जेवली. मनातली अडी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीने जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अशी ही शुक्रवारची कहाणी. खरं म्हणजे सहस्त्रभोजनाच्या दिवशीच बहिणीने भावाकडे जेवली होती. पण पुन्हा जेव्हा भावाने तिला जेवायला बोलवलं त्यावेळेला ती श्रीमंत झाली होती. तिच्याकडे दागदागिने होते, तिच्याकडे भरजरी कपडे होते आणि म्हणून भावाने तिला जेवायला बोलवलं होतं. ज्यावेळेला ती जेवायला बसली त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की हे कशा करता भावाने आपल्याला जेवायला बोलवलं. कारण आपल्याकडे आता दागदागिने आहेत, पैठणी आहे, शेला आहे म्हणून. आणि म्हणून तिने प्रत्येक घास त्या सरीवर, ठुशीवर, चिंचपेटीवर, शालजोडी सुद्धा तिथे पाटावर काढून ठेवली. म्हणजे तिने त्या दागिन्यांना तो घास भरवला. आणि ज्यावेळेला भावाने विचारलं त्यावेळेला ती म्हणाली, माझं तर जेवण खरं सहस्त्रभोजनाच्याच दिवशी झाले. आज मी हे तुला जी आवडते किंवा तुला जे वाटत होतं त्या लक्ष्मीला मी जेवायला दिलं. त्यामुळे भाऊ ओशाळला. कशी वाटली तुम्हाला ही शुक्रवारची कहाणी? नक्की आवडली असेल. अशाच अनेक कहाण्या शनिवारची, मंगळवारची अशा अनेक कहाण्या आपण ऐकणार आहोत. या कहाण्या तुम्ही नक्की ऐका. जिवतीची पूजा कशी करायची, जिवतीला संपूर्ण जेवणास काय करावं, याचे सगळे व्हिडिओज आपण केले आहेत आणि करणार आहोत. ते तुम्ही नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.